ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च नन्दगोपः कुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। तर आज अति विशेष आणि पावन असा दिवस आहे। आज भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा किंवा भाद्र पौर्णिमा ज्याला म्हणतात। आणि ही पौर्णिमा 5000 वर्षापूर्वी विशेषतः याची आहे। आपण तर गणपती अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन हे तर ऐकलं, पण 5000 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा भागवत कथा झाली, परीक्षित महाराजांसाठी सुखदेव गोस्वामींनी जी कथा केली शुक्तालमध्ये, मुझफ्फरनगर ज्या ठिकाणी तिथं शुक्ताल आजही आहे गंगा नदीच्या काठावरती, आणि ते वटवृक्ष देखील आहे। त्या वटवृक्षाखाली सुखदेव गोस्वामींनी बसून जी भागवत कथा केली परीक्षित महाराजांसाठी, ही परीक्षित महाराजांसाठी झालेली कथा राधाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला चालू झाली। नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा। आज पौर्णिमा, तर 7व्या दिवशी आज त्या भागवत कथेचं समापन झालं। सुखदेव गोस्वामींनी जी पहिली कथा जी केली परीक्षित महाराजांसाठी, त्या कथेचं आज समापन आहे। भाद्रपद महिन्याची ही पौर्णिमा, आणि म्हणून भागवत कथा, पहिली भागवत कथा संपन्न झाली किंवा भागवत कथाचं पूर्ण जे आपण म्हणतो त्याला भागवत कथेचं समापन, ते समापन आजच्या दिवशी झालं। जसं कुरुक्षेत्रामध्ये आपण ऐकलं की कुरुक्षेत्रामध्ये जे झाड, नांदुरकीचं झाड जे आहे त्या ठिकाणी, ते झाड ज्यावेळी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, त्या झाडांनी सुद्धा ती गीता ऐकल्यामुळे ते झाड सुद्धा अमर झालं। आजही झाड आहे 5000 वर्षानंतर। त्याच पद्धतीनं हे झाड सुद्धा शुक्ताल मध्ये जे झाड आहे, पिंपळाचं झाड, ज्या झाडाखाली बसून कथा केली, ते आजही झाड आहे। त्या झाडाखाली मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांची विग्रह आहेत, आणि तिथं आजही त्या झाडाखाली आणि त्या परिसरामध्ये शुक्तालमध्ये हजारो लोक महाराष्ट्रातून असो, वेगवेगळ्या भागातून असो, भागवत कथा करतात। त्याच ठिकाणी गंगेच्या काठावर जिथं सुखदेव गोस्वामींनी कथा केली। तर भागवतचं महात्म्य जसं पद्मपुराणामध्ये आणि वेगवेगळ्या पुराणामध्ये आहे। आणि भागवत कथा ज्यावेळी प्रारंभ होते त्यावेळी गोकर्णाचं उपाख्यान सांगितलं जातं, गोकर्ण आणि धुंदुकारीचं। तसंच भागवतमध्ये सुद्धा भागवताचा 12वा अध्याय, 12वा स्कंद आणि 13वा अध्याय, हा सगळ्यात शेवटचा आहे स्कंद, 12वा स्कंद आणि 13वा अध्याय। या 13व्या अध्यायामध्ये भागवतचं महात्म्य या पुन्हा याच्यात सांगितलेलं आहे। सुत गोस्वामींनी प्रत्येक पुराण विस्तार करून श्रीमद भागवताची कथा वस्तू, त्याचा उद्देश, त्यांची भेट, त्याचं वर्णन करून सांगितलं। त्याचबरोबर पुराणामध्ये 4 लाख श्लोक आहेत आणि या भागवत ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत। तर त्या 18,000 श्लोकांचा भागवत ग्रंथ आजच्या दिवशी ज्यावेळी भागवत कथा संपली त्या दिवशी तक्षक नामक सर्प, तसं तर शुद्ध झाले परीक्षित महाराज, आणि तो साप येण्या अगोदरच परीक्षित महाराज भगवंतांच्या धामात पोचलेले होते त्यांची आत्मा। पण जसा श्राप दिलेला होता त्या श्रापानुसार तक्षक सर्प आला
परीक्षित महाराजांना त्यांनी आपल्या अग्नीनं आणि दंश करून त्यांनी त्यांचं शरीर नष्ट केलं. पण त्या अगोदरच, साप येण्या अगोदरच परीक्षित महाराजांनी कथा ऐकून भगवत धामात जायची तयारी केली. आकाशातून देवी देवता, गंधर्व, किन्नर, यक्ष यांनी पुष्पवृष्टी केली, वाद्य वाजवली आणि त्यांचं स्वागत केलं. तर याच जो अध्याय आहे भागवताचं महात्म्य, यामध्ये वर्णन केलेलं आहे की प्रौष्ठपद्याम पौर्णमास्याम हेमसिंह समन्वितम ददादी यो भागवतम स याती परमाम गतिम. जर कोणी व्यक्ती भाद्रपद महिन्याच्या या पौर्णिमेला म्हणजे आजच्या पौर्णिमेला भागवत ग्रंथ सोन्याच्या सिंहासनावर, साध्या नाही, सोन्याच्या सिंहासनावर, हेम सिंहासनम, हेम म्हणजे सोनं, सोन्याच्या सिंहासनावरती ठेवून भागवताची पूजा करून ते दान किंवा उपहार म्हणून जो देतो, गिफ्ट म्हणून, तर त्याला दिव्य गंतव्य प्राप्त होतं, म्हणजे भगवंतांची धामाची प्राप्ती होते. फक्त भागवत गिफ्ट दिल्यामुळे. भागवत ग्रंथ सोन्याच्या सिंहासनावर ठेवून त्याची आराधना करून त्याची पूजा करून जर ते गिफ्ट दिलं तर भगवंतांच्या धामात. आणि म्हणून हे भद्र कॅम्पेन किंवा जसं भगवद्गीतेचं मॅरेथॉन चाललेलं असतं डिसेंबर महिन्यामध्ये, तसं भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला भद्र कॅम्पेन म्हणजे भागवत डिस्ट्रीब्युशनचं कॅम्पेन चालू आहे. भागवतम डिस्ट्रीब्युशन आपण टार्गेट घेतलं इस्कॉन सोलापूरचं 208 भागवतम सेट आपण वितरण करायचे आहेत सगळ्यांनी. तर आजचा कार्यक्रम असा योजनाबद्ध किंवा आयोजित तयारीत नव्हता. आज सकाळी जी टीएमसीची मीटिंग झाली, जन्माष्टमीचा रिपोर्ट, राधाष्टमीचा रिपोर्ट, येणारे कार्यक्रम जवळजवळ 10:30 ते 2:30 पर्यंत चालले. आणि 3 वाजता मला विचारलं की आपण हा कार्यक्रम इतक्या महत्वाचा आजचा दिवस आहे, भागवताचाच आपल्याला प्राप्ती झाली, त्यामुळे आपण चर्चा केली. कुठं तर करून लक्षात आलं की प्रभूजींनी भागवतम घेऊन गेलेलं होतं आणि त्यांचं उद्घाटन करणं राहिलं, परंतु त्यांनी वाचन गेल्या 1-1.5 वर्षापासून चालू आहे. तर गोविंदराम प्रभू पण तयार होते, धर्माधिकारी प्रभू पण तयार झाले. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमासाठी ठेवण्यामागचं एकच कारण की याच ग्रंथामध्ये भागवतामध्ये सुत गोस्वामींनी स्पष्ट केले, आपल्याला सोन्याचं सिंहासन आहे तरी भागवताची स्थापना, भागवत आपल्याला प्राप्त झालं. जसं मोक्षदा एकादशी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी एकादशी येते तिचं नाव आहे मोक्षदा. का? कारण त्या दिवशी अर्जुनाला मोक्षाची प्राप्ती झाली, भगवद्गीता प्राप्त झाली. ती भगवद्गीता ऐकून, भगवंतांची वाणी ऐकून अर्जुनाने सांगितलं की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झाला, माझी स्मृती, माझी बुद्धी पुन्हा मला प्राप्त झाली. करिष्ये वचनम तव, हे भगवंता तुम्ही जे सांगाल ते मी करायसाठी तयार आहे. आणि हा आजचा दिवस, पौर्णिमेचा दिवस, ती एकादशी आहे, ही आजची पौर्णिमा आहे. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी, भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भागवत ग्रंथाची प्राप्ती झाली आणि परीक्षित महाराज भगवत धामात आज वापस गेले. तर तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे, श्रीमद भागवतमाला सोन्याच्या सिंहासनावरती ठेवून, कारण हे साहित्य समस्त साहित्याचा राजा आहे. कारण पुराण, जसं याच अध्यायामध्ये वर्णन आहे, निम्न गानाम यथा गंगा देवानाम अच्युतो यथा वैष्णवानाम यथा शंभो पुराणानाम इदम तथा. 16वा श्लोक आहे याच अध्यायाचा. त्याच्यात वर्णन आहे, ज्या पद्धतीनं समुद्राकडे जाणारी गंगा समस्त नद्यांमध्ये श्रेष्ठ आहे, त्याच पद्धतीनं अच्युत भगवान सर्व देवी देवतांमध्ये श्रेष्ठ आहेत. अच्युत म्हणजे कोण? श्रीकृष्ण. च्युत म्हणजे पतन होणं, अच्युत म्हणजे ज्याचं कधी पतन होत नाही ते. शिवजी म्हणजे शंभू सर्वश्रेष्ठ आहेत वैष्णवांमध्ये, वैष्णवानाम यथा शंभो पुराणानाम इदम तथा. आणि सगळ्या पुराणांमध्ये हे भागवत पुराण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्याला आपण सोन्याच्या सिंहासनावर ठेवणं आवश्यक आहे. भाद्र मासाची पौर्णिमा, त्या दिवशी राजारूपी सूर्य सिंह राशीमध्ये स्थित असतो. आणि असं सिंहासनवरती ठेवण्यानुसार, ज्योतिषाच्या अनुसार सिंह राशी सर्वोच्च स्थितीमध्ये असते म्हणे आजच्या दिवशी. हे भागवत हिंदीमध्ये आहे, त्याचं मी ऑन द स्पॉट ट्रान्सलेशन चाललं.
ज्योतिषाच्या अनुसार सूर्य सिंह राशीमध्ये सर्वोच्च स्थितीवरती असतो आणि म्हणून मनुष्यानं कोणत्याही बंधनाशिवाय आज भागवताची पूजा करणं आवश्यक आहे. भागवत ग्रंथाची पूजा करणं आवश्यक है. तर हिंदीमध्ये तात्पर्य ऐसा है, श्रीमद् भागवतम को सोने के सिंहासन पर रखना चाहिए क्योंकि यह समस्त साहित्य का राजा है. भाद्र मास की पूर्णमासी को साहित्य का राजा रूपी सूर्य सिंह राशि पर स्थित होता है और ऐसा दिखता है कि मानो राज सिंहासन पर बैठाया गया है. ज्योतिष के अनुसार सूर्य सिंह राशि में सर्वोच्च स्थिति पर होता है. इस तरह मनुष्य बिना किसी बंधन के इस परम दिव्य ग्रंथ श्रीमद् भागवतम की पूजा करनी चाहिए. आपल्याला भागवतम आजच्या दिवशी प्राप्त झालं. तर सांगितलेलं आहे, जगावं कसं हे आपल्याला शिकवते भगवद्गीता आणि मरावं कसं शिकवते भागवत. मरावं कसं शिकवते आपल्याला भागवत. जगलो तर आपण जगत तर आहेच, जगायचं शिकायला लागत नाही. एकदा जन्म झाल्यानंतर सोलापूरमध्ये जन्मलेली प्रत्येक व्यक्ती तेलुगू बोलू शकते, मराठी बोलू शकते. खाणं पिणं खेळणं, आहार निद्रा भय मैथून, नंतर बाल्यावस्था क्रीडासक्ता, तरुणावस्था तरुणी रक्ता, वृद्धावस्था चिंता मग्न चालू राहणारच. पण मरावं कसं, आर्ट ऑफ लिव्हिंग, जगावं कसं याच्या भरपूर संस्था आहेत आणि म्हणून प्रभुपाद म्हणाले की आय हॅव स्टार्टेड आर्ट ऑफ डाईंग. ही संस्था मी चालू केली आहे कशासाठी, मरावं कसं शिकण्यासाठी. शेवटची परीक्षा आणि ती परीक्षा कशी द्यावी हे शिकवते भागवत. जसं परीक्षित महाराजांना देखील 7 दिवसात मृत्यू आला, तसाही प्रत्येकाला 7 दिवसातच आहे. 8व्या दिवसाची मुभा नाहीये. सोमवार ते रविवार 7च दिवस आहे. खरं ते कोणत्या वर्षातले कोणत्या महिन्यातले ते आपल्याला माहित नाही, पण 7 दिवसाच्या पलीकडे नाहीये. म्हणून 7 महत्व अगदी. 7 दिवस भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. 7 कोस की गोवर्धन की परिक्रमा 7 कोस की आहे. 7 दिवसच आपली भागवत कथा झाली. 7 गोस्वामी आपले आहेत. षड गोस्वामी तर आहेत आणि 7वे गोस्वामी भक्तिविनोद ठाकूर आहेत. सप्तम, त्यानंतर वृंदावनामध्ये 7 देवालय. हे सगळे 7चा आकडा आपल्या संप्रदायामध्ये महत्वाचा मानला गेला. तर आजची विशेष अशी पौर्णिमा, ज्या दिवशी आपल्याला भागवत ग्रंथ प्राप्त झाला. सनातन गोस्वामी भागवत ग्रंथाची त्यांनी प्रार्थना लिहिलेली आहे. 8 अष्टकम भागवताचा अष्टक लिहिलेले. मम एक बंधो मत संगीन मत सर्वस्व मन निस्तारक, माझ्या मनाला नियंत्रण करणारा, माझा एकच बंधू, माझा एकच निस्तारक हे भागवत प्रभू. हे भागवतमची त्यांनी प्रार्थना केली 8 श्लोकांमध्ये. तुम्हीच माझं रक्षण करणारे आहेत, तुम्हीच माझं मनाला तारणारे आहेत, तुम्हीच माझ्या मनाला नियंत्रण करणारे आहेत. आणि जो व्यक्ती भागवत वाचतो त्याला भक्ती कळते. भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जो मार्ग आहे तो भागवत. भक्ती प्राप्त करून देणारं भागवत. भागवत पूर्णपणे प्रभुपादांनी इतक्या सुंदरतेने त्याची तात्पर्य दिलेली आहेत की त्या तात्पर्य वाचून आपण प्रभुपादांची भावना, भगवंतांची लीला, सगळ्या गोष्टी समजू शकतो. जसं प्रभुपाद म्हणाले, इफ यू वॉन्ट टू प्लीज मी डिस्ट्रीब्यूट माय बुक्स, इफ यू वॉन्ट टू नो मी रीड माय बुक्स. तुम्हाला जर मला प्रसन्न करायचं असेल तर ग्रंथांचं वितरण करा. जर मला जाणून घ्यायचं असेल तर माझे ग्रंथ वाचा. आणि प्रभुपादांनी स्पष्ट सांगितलंय की भागवत मी नाही लिहिलंय, मला कृष्णाने डिक्टेट केलं म्हणून मी लिहिलंय. कृष्णाने सांगितलं, डिक्टेशन कृष्णाने दिलंय. प्रभुपाद स्वतः कृष्ण प्रभुपादांना सांगायचे. आणि भागवतामध्ये जितकेही चित्र आहेत, पेंटिंग आहेत, ते असेच अंदाजे नाही आहेत. ते प्रभुपादांनी भगवत धामामध्ये चिंतन करून शास्त्राच्या आधारावरती आहेत. ब्रह्माजी सुद्धा यौवन आहेत, तरुण आहेत. बाहेरचे ब्रह्मदेव म्हातारे असतात, पांढरी दाढी, पांढरे केस. पण भागवतामध्ये ब्रह्माजी तरुण दाखवलेलं. शिवजींचं स्वरूप हे, हा जो तक्षक सर्प आज जे चावलेला आहे, अग्नीमध्ये प्रवेश करतायत परीक्षित महाराज, हे सगळे चित्र गोपींचे प्रभुपादांनी स्वतः चिंतन करून ते आपल्या शिष्यांकडून पेंटिंग करून घेतले. त्यामुळे भगवत धामातलं एक रेप्लिका म्हणजे एक काय म्हणतो प्रतिबिंब असल्यासारखं आहे भागवत.
त्यामुळे भागवत जर आपण वाचलं, ऐकलं, तर सगळ्यात आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटून जातील. आपण कन्फ्यूज का होतो? आपण वाचत नाही म्हणून कन्फ्यूज होतो. आपल्याला भक्तीमध्ये किंवा भक्तिमय सेवेमध्ये अडचण उत्पन्न होणं किंवा सेवेमधून निराशा उत्पन्न होणं, सेवा एक बर्डन उत्पन्न होणं, वजन. जसं प्रभुपाद 1972 की 74 साली मायापूरमध्ये प्रवचन देत होते आणि प्रवचन देता देता राधा माधवांचे सगळे मोठे विग्रह होते आणि प्रवचन देताना 2 भक्त उठले, कुठं चाललेले दर्शनसाठी. प्रभुपाद वेर आहे कोणी प्रवचन मध्येच ते म्हटले दर्शनसाठी चालले. म्हटले डोळ्यांचा एक्सरसाइज करू नका, डोळ्यांचा व्यायाम होईल फक्त दर्शन म्हणजे. इथं बसून ऐकलं भागवत तर तुम्हाला खरं दर्शन होईल, कानाद्वारे भगवंतांचं दर्शन. आणि म्हटले जे मोठे विग्रह आहेत, जर तुम्ही तुमच्या गुरूंकडून ऐकलं नाही भागवत, तर हे मोठे विग्रह जे आहेत, श्री विग्रह, ते गलग्रह वाटतील. गलग्रह म्हणजे गुरूंनी गळ्यात दगड बांधलेला आहे. गुरूंनी गळ्यात दगड बांधून आपल्यावरती जबरदस्ती ठेवलंय, करा सेवा. श्री विग्रह काय बनतील? गलग्रह. तर म्हणून ऐका. आणि पूर्ण टॉपिकच बदललाय प्रवचनचा, इंग्लिशमध्ये प्रवचन आहे आणि हे प्रवचन लाईव्ह मध्ये चालू आहे सगळं. प्रभुपादांनी टॉपिक बदलून लगेच भागवताचा विषय सांगितला. आणि प्रभुपाद म्हणायचे हे भागवताचे जे तात्पर्य आहेत, येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत दिस विल बी द लॉ बुक्स. लॉ बुक म्हणजे आपण कसं, लॉ बुक मराठीत काय म्हणतो? कायद्याची पुस्तक आहेत, आपला आध्यात्मिक कायदा. तसे लॉ बुक्स असतात ना कॉलेजमध्ये, वकिलांना शिकवले जातात लॉ वेगळ्या वेगळ्या वर्षाचे. तसे दीज विल बी द भक्तिवेदांत पर्पट्स विल बी द लॉ बुक्स फॉर 10,000 years. येणाऱ्या 10,000 वर्षापर्यंत ही कायद्याची पुस्तकं राहतील. प्रभुपादांचे हे कृष्णाप्रती असलेले आवेश, ज्या भावना आहेत त्या लिहिलेल्या आहेत. एक्स्ट्रसी. प्रभुपादांनी भक्तिवेदांत तात्पर्य, दे आर एक्स्ट्रसीज ऑफ प्रभुपाद. प्रभुपादांची जी भावना, कृष्णाप्रती प्रेम जे होतं ते तात्पर्य आहे. जसं गुरु महाराजांसाठी म्हटलं जातं, गुरु महाराजांची जी एक्स्ट्रसी आहे आपल्या भक्तांप्रती, ते म्हणजे झोमन, न चुकता आपल्या प्रत्येक शिष्याची काळजी घेण्यासाठी दररोज. तसंच हे तात्पर्य आहे. तर हे सुत गोस्वामी म्हणत आहेत की आजच्या दिवशी हे जे प्राप्त झालं हे कुणालाच माहिती आपल्या भक्तांपैकी. आता कळू लागलं की भाद्र याच्यात का लिहिलेलं आहे. भाद्र मास्याम, भाद्रपद्याम पौर्णमास्याम का लिहिलेलं आहे? कारण आजच्या दिवशी कथा समापन झाली. परीक्षित महाराज आजच्या दिवशी भगवत धामात प्रवेश केला आणि आपल्याला भागवत ग्रंथ प्राप्त झाला. सुखदेव गोस्वामींनी कथा केली, परीक्षित महाराजांनी ऐकलं आणि मग त्याच परंपरेमध्ये व्यासदेवांनी सांगितलं आणि गणेशजींनी लिहून काढलं आणि ऐकून लिहून काढलं. हा पण एक संपर्क आहे की ज्यावेळी गणेशजींनी नॉनस्टॉप लिहिलं 11 दिवस महाभारत, त्यामुळे त्यांना इतकी गरमी झाली एका ठिकाणी बसून लिहून, त्यामुळे ते विसर्जन केलं जातं पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये. शरीराला थंडाई देण्यासाठी पाण्यामध्ये त्यांना थोडे दिवस ठेवलं जातं. असं चुचलून कुठे टाकून नाल्यामध्ये, नदीमध्ये, कचऱ्यामध्ये नाही, त्यांना थंड पाण्यामध्ये ठेवलं जातं. त्यांना ती शरीराला त्यांची जी गरमी वाढली ती बसून लिहून महाभारत. आणि महाभारतच्या अंतर्गतच भगवद्गीता, हे सगळं भागवत वगैरे. तर त्यांनी लिहिल्यामुळे ती गरमीपासून मुक्तता, थंड शरीराला प्राप्त व्हावं म्हणून विसर्जन केलं जातं 11 दिवसानंतर. मग किती कनेक्शन आहे. ती चतुर्दशी आहे कालची आणि आज पौर्णिमा आहे, चतुर्दशी पौर्णिमा. तर जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त तेव्हा व्हॅल्यू कळते आपण काय, कोणता ग्रंथ. त्यामुळे प्रत्येकाने भागवत वाचणं, आणि असं नाही की एकदा वाचल्यानंतर लगेच कळेल, नाही, पुन्हा वाचू शकतो. परमपूज्य जयपताका महाराजांची परिस्थिती आपण पाहिली असेल. व्हीलचेअरवर आहेत, किडनी ट्रान्सप्लांट झाले, मेंदूचं ऑपरेशन झालंय, डोक्याची खोपडी पूर्ण उघडून ऑपरेशन करून पुन्हा स्टिच केलं. तिथं टाके आहेत, खोपडी पूर्ण उचलून काढून ऑपरेशन करून केलंय. त्यानंतर ब्रेन स्ट्रोक त्यांना आहे, पॅरालिसिस आल्यामुळे शरीर चालत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते जगभर प्रचार करतो. चेन्नईला होते हॉस्पिटलमध्ये, मायापूरला गेले, राधाष्टमी अटेंड केली, शेकडो भक्तांना दीक्षा दिली,
राधाष्टमी झाल्यानंतर पदयात्रेचं उद्घाटन करून काल बँगलोरला आले. काल संध्याकाळी बँगलोरमध्ये अधिवास केला. आज बँगलोर साऊथ बँगलोर म्हणून एक स्थान आहे, तिथं इस्कॉनच्या मंदिरामध्ये राधाकृष्ण आणि गौरनिताई यांची स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे आज तिथे त्यांनी पूर्ण दिवस दिला. आता उद्या दीक्षा वगैरे. तर एवढ्या हेक्टिक ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांनी भागवतमचे 6 स्कंद अध्ययन करून भक्ती वैभवची परीक्षा दिली. अशा आत्ता भक्ती वैभव भक्तिशास्त्रीमध्ये आपण काय काय देतो? भगवद्गीता, उपदेशामृत, भक्तिरसामृत सिंधू, ईशोपनिषद 4 स्कंद. अशा परिस्थितीत त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये अभ्यास करून त्याचे निबंध लिहून परीक्षा देऊन भक्ती वैभवचं सर्टिफिकेट त्यांनी प्राप्त केलं गौर पौर्णिमेला. तर आपल्या आचरणाहून म्हणून त्यांचं नाव आहे नमो आचार्य पदाय निताई कृपा प्रदायिनी, त्यांच्या प्रणतीमध्ये. तर असे आचार्य स्वतःच्या उदाहरणावरून आपल्यासारख्या बद्धजीवांना किंवा शिष्यांना शिकवतात. तर ती जी मायापूर इन्स्टिट्यूट आहे त्यांनी सर्टिफिकेट द्यायसाठी म्हणून सगळ्या भक्तांसमोर, सगळ्या लीडर समोर, सगळ्या जीबीसी समोर 10x10चं सर्टिफिकेट बनवलं त्यांनी मोठं महाराजांना द्यायसाठी. आणि मोठंच्या मोठं एक ओरिजिनल आणि एक दाखवायसाठी असतं, ती चावी वगैरे असते तशी गाडीचं चेक असते, तसं मोठं सर्टिफिकेट बनवून दिलं. तर या वयामध्ये आपण म्हणतो आपल्याकडे टाइम नाही वाचायला, मी फार व्यस्त आहे. कमीत कमी आपल्याला भागवतामध्ये कुठल्या स्कंदामध्ये काय आहे हे तरी माहीत असणं आवश्यक आहे. जसा पहिला स्कंदामध्ये सुरुवात आहे सुत गोस्वामींना शौनकादी ऋषींनी विचारलेले 6 प्रश्न, त्यावरती पूर्ण भागवत आहे. कृष्ण अवतार का घेतात? कृष्ण गेल्यानंतर धर्माने कुणाचा आश्रय घेतला? मनुष्य जन्माचा उद्देश काय? आणि भगवत धामाची प्राप्ती आपण कशी करू शकतो? हे 6 प्रश्न आहेत. तिथून महाभारताची सुरुवात आहे. कुंती महाराणीची प्रार्थना आहे, परीक्षितांचं रक्षण आहे. त्याच्या पुढं भीष्मदेवांची स्तुती आहे. भगवंतांचं पुन्हा द्वारकेला आगमन आहे. हस्तिनापूरून भगवंत द्वारकेला आले. अर्जुन सोडायसाठी आलेला भगवंतांना पुन्हा गेला नाही म्हणून अपशकून बघून त्यांना कळालं की भगवंत आता भगवतधामात गेलेला आहे. हे ऐकता क्षणी कुंती महाराणीने शरीर सोडलं. 5 पांडव हिमालयाला गेले. हिमालयामध्ये एक एक त्यांचा अंत झाला. त्याबरोबर धृतराष्ट्र यांच्या जो होता, धृतराष्ट्र सुद्धा त्याचा भस्म झाला जंगलामध्ये. त्याची पत्नी सुद्धा मेली. त्यानंतर प्रसंग कलीचा प्रवेश, भगवंत भगवत धामात गेले, कलियुगाने प्रवेश केला पहिल्या स्कंदामध्ये. दुसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी होते चतुश्लोकी भागवतामध्ये वर्णन करून सृष्टीची रचना ब्रह्माजी कसं करतात त्याचं वर्णन दुसऱ्या स्कंदात. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि मैत्रेयाचा संवाद, हरिद्वारमध्ये जो झाला विदुर आणि मैत्रेयांचा संवाद, त्याच्यामध्ये सगळ्या बाललीला, सृष्टीची रचना, त्यानंतर भगवंतांनी कशी उत्पत्ती केली, वराहदेवांचं प्राकट्य, दिती आणि कश्यपांची संध्यासमयी गर्भधारणा, त्याचं वर्णन. चौथ्या स्कंदामध्ये पृथू महाराज आणि ध्रुव महाराजांचं मुख्य वर्णन केलेलं आहे. ध्रुव महाराज कशा पद्धतीनं सुनीतीचं ऐकून भगवंतांची प्राप्ती केली. 5व्या स्कंदामध्ये सृष्टीचं वर्णन आहे. खगोल, भूगोल आणि खगोल जसा असतो, खगोल म्हणजे आकाशातले तारे, चंद्राची गती, सूर्याची गती, गंगेचं अवतरण पृथ्वीवरती कसं झालं, आणि भरत महाराजांचं उपाख्यान आणि 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन 26व्या अध्यायामध्ये. 6व्या स्कंदामध्ये परीक्षित महाराजांनी विचारलं अशा नरकांचं जर असेल तर मग भक्तांचं जीवन कसं होणार? मग म्हटले काही काळजी करू नका, एकदा नाव घेतल्यानंतर सुद्धा भगवंत त्याचं रक्षण करतात. अजामिलाचं उपाख्यान, वृत्रासुराची कथा 6व्या स्कंदामध्ये. 7व्या स्कंदामध्ये आदर्श पारिवारिक जीवन परीक्षित महाराजांनी वर्णन केल्यानंतर परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला, भगवंत पक्षपात करतात असं मला वाटतं. भगवंत पक्षपात का करतात? दरवेळी भक्तांचं रक्षण करतात आणि असुरांचा वध का करतात?
मग असुरांच्या कुटुंबामध्ये जन्मलेले प्रल्हाद त्याचं रक्षण कसं केलं? भगवंत कसे पक्षपात करत नाहीत, भगवंत समदर्शी आहे. त्या अध्यायापासून 7व्या स्कंदाची सुरुवात आहे. पहिलाच अध्याय समदर्शी भगवान 7व्या स्कंद. त्याच्यानंतर प्रल्हाद महाराजांची शाळा, त्यानंतर प्रल्हाद महाराजांचं गुरुच्या प्रती समर्पण, नरसिंह भगवंतांचं प्राकट्य, प्रल्हादाचं रक्षण आणि 4 वर्ण आणि 4 आश्रम याच्याविषयी नारद मुनी सांगतात. आदर्श पारिवारिक जीवन, ब्रह्मचारी जीवन, वानप्रस्थी म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय. 8व्या स्कंदामध्ये वामनदेव, समुद्र मंथन, मत्स्यावतार या सगळ्या लीलांचं वर्णन, गजेंद्र मोक्ष हे 8व्या स्कंदामध्ये. 9व्या स्कंदामध्ये सूर्यवंश आणि चंद्रवंशाचं वर्णन, सगळे राजे महाराजे, त्यांचा तो मुलगा, इक्ष्वाकूचा मुलगा, मग त्या प्रत्येक मुलांची नावं. आणि त्या सूर्यवंशामध्ये 2 अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांच्या लीला वर्णन केलं, 2 अध्यायामध्ये. आणि 2 श्लोकामध्ये फक्त कृष्ण लीला सांगितली शुकदेव गोस्वामींनी, की कृष्ण अवतरित झाले मथुरेमध्ये, वृंदावनामध्ये बाललीला केल्या आणि अशा भगवंतांच्या लीला झाल्या. आणि हे ऐकल्यानंतर परीक्षित महाराज म्हटले, नाही एवढंच मी थकलेलो नाही, स्वादू स्वादू पदे पदे, मला अजून ऐकायचं आहे. मला तहान लागलेली नाही, एकदा तहान लागली त्यामुळे तर एवढं मोठं प्रकरण झालं, तहान सहन नाही झाली, पण आता मी तहान सहन केलेली आहे, त्यामुळे पुन्हा सांगा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवंत कसं अवतार घेतात किंवा का अवतार घेतात, त्या प्रश्नाचं उत्तर भागवतमचा 10वा स्कंद, भगवंतांचं मुखारविंद. कथितम वंश विस्तारो, तुम्ही सूर्यवंशाचा विस्तार केला, आता चंद्रवंशाचा विस्तार करा. मग भगवंतांचं प्राकट्य, कृष्ण अवतार घेण्यामागचं कारण, गर्भस्तुती, भगवंतांची स्तुती, कृष्ण जन्म, त्यानंतर भगवंतांच्या बाल लीला आणि द्वारका लीला 10वा स्कंद 90 अध्यायामध्ये वर्णन केलं. 11व्या स्कंदामध्ये निमी महाराज, नवयोगेंद्र आणि त्यांचा संवाद, अहिल गीत, चैतन्य महाप्रभूंचं प्राकट्य आणि 24 गुरु, दत्तात्रय भगवंतांचे 24 गुरु यांचं वर्णन. आणि 12व्या स्कंदामध्ये कलीचा प्रभाव आणि भागवताचं सार, भागवताचं महात्म्य, हरिनाम संकीर्तन याविषयी वर्णन करून 12 स्कंद. त्याला 7 दिवस लागतात कथा करायला, आपण प्रयत्न केला 7 मिनिटांमध्ये, 7 दिवसाची कथा. तर सगळ्यात शेवटचा जो श्लोक आहे 18,000वा श्लोक, ज्याच्यामध्ये हा वर्णन करण्यात आलेला आहे. 18,000वा श्लोक म्हणजे भागवत ग्रंथाचा 12वा स्कंद 13वा अध्याय, श्लोक संख्या 23. सगळ्यात शेवटचा श्लोक काय म्हणतोय, भागवताचा सार काय म्हणतोय, भागवताचं महात्म्य. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनम, स्तमम नमामि हरिम परम. मैं उन भगवान श्री हरि को सादर नमस्कार करता हूँ जिनके पवित्र नामों का सामूहिक कीर्तन करने से सारे पाप नष्ट हो जाते हैं, जिनको नमस्कार करने से सारे भौतिक कष्टों से छुटकारा मिलता है. इस प्रकार श्रीमद् भागवत के 12 स्कंद के अंतर्गत श्रीमद् भागवत की महिमा नामक 13वें अध्याय का भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद जी के विनीत सेवकों के द्वारा तात्पर्य पूर्ण हुआ. यह 12वां स्कंद रविवार दिनांक 18 जुलाई 1982 को गेंसविले, फ्लोरिडा में पूरा हुआ. 12वां स्कंद डेट ऑफ 12वां स्कंद केव्हा पूर्ण झाला. तर प्रभुपाद कोणताही स्कंद लिहायच्या वेळी प्रभुपाद लिहितात प्रत्येक पानावरती की मी माझे गुरु महाराज भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामींना हा अर्पण करतो. तर हा भागवतम जे आजचा आपल्याला प्राप्त झाला आणि हा दिवस, तर आपलं सौभाग्य आहे की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला, फक्त पौर्णिमाच नाही तर भागवत पौर्णिमा म्हणू शकतो. भाद्र पौर्णिमा आपल्यासाठी कशी आहे, भागवत पौर्णिमा, कारण भागवत आपल्याला या पौर्णिमेला प्राप्त झालं. तर ज्यांना ज्यांना भागवतम घ्यायचं आहे, भागवतम आहेत, आपण संपर्क करा, भागवत वितरण करा, भागवतम द्या. आणि भागवत जर उपहार जर दिलं तर मग परमधामाची प्राप्ती निश्चित आहे. पूर्ण भागवत कथा ऐकायची जर कुणाला तेवढी ताकद नसेल तर कुणी एक श्लोक म्हणून सुद्धा
एक श्लोक नसेल, अर्धा श्लोक नसेल, एक शब्द सुद्धा आपल्याला भागवताचा भगवत धामात घेऊन जाऊ शकतो. आणि जो व्यक्ती प्रामाणिकपणे स्थिरतेने भागवत वाचेल, ज्याचं बुद्धी शुद्ध, त्याचे कार्य शुद्ध, त्याची स्मृती शुद्ध, आणि अशा शुद्ध अवस्थेमध्ये जर अध्ययन करेल तर भागवताच्या प्रत्येक पानावरती त्याला कृष्ण दिसतील. भागवताच्या पहिल्या स्कंदात लिहिलेलं, ही कॅन सी कृष्णा ऑन ईच अँड एव्हरी पेज ऑफ श्रीमद भागवत. कृष्णाचं दर्शन होऊ शकतं. तर आपलं सौभाग्य आहे की आज आपल्याला ही संधी श्रीमान धर्माधिकारी प्रभूंनी प्राप्त करून दिली. त्यांचं विशेष धन्यवाद. ठीक आहे म्हटलं, साधं जर घरी येत असेल तर परत काय याच्यापेक्षा प्रभूंचा तसा व्यस्त असतात फार, त्यामुळे अचानक त्यांनी तयार झाले आणि भागवत कथेचा अचानक असा मोठा कार्यक्रम पण आपण करू शकलो नाही 2-3 तासात मंदिरामध्ये. रविवार तर करूच आपण पुन्हा याच्याविषयी चर्चा, पण आजच्या दिवशी करणं महत्वाचं होतं. कारण का लिहिलेलं आहे भागवत मध्ये, भाद्रपद्याम पौर्णमास्याम हेम सिंहासन स्थितम. हेम म्हणजे सोन्याच्या सिंहासनावर ठेवून त्यांची पूजा करणं. आजचा दिवस फार महत्वाचा. तर आपण आरती करू आणि भागवताची आपण आरती मोबाईलवर तर असेलच, आरती भागवत पुरा जय हो जय श्री भागवता. तर आरती गात गात भागवताची आरती सुद्धा करू. आपल्या सर्वांचं धन्यवाद. आपण सर्वजण इतक्या शॉर्ट नोटीसवरती एकत्रित झालात आणि पुन्हा एकदा आपल्या देखील सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम.